स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी सकाळी 8 वाजता एक यज्ञकुंड घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गाईच्या गोवऱ्या आणि समिधा यांचं मिश्रण त्याच्यामध्ये व्हायचं आहे आणि वाहिल्यानंतर एका ताम्हणामध्ये एका प्लेटमध्ये तांदूळ थोडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर असा चुरा करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पिवळी मोहरी, लवंग आणि वेलदोडे यांचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकून झाल्यानंतर थोडंसं तूप त्याच्यामध्ये 5 पळी तूप त्या मिश्रणामध्ये सोडायचं आहे. सोडल्यानंतर आपलं यज्ञकुंड जे आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं, अग्नी नारायणाची पूजा करून घ्यायची आहे. त्यांचं जे मिश्रण आहे ते चिमटीमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये आहुती सोडायची आहे. आहुती सोडत असताना प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहा असं म्हणून 108 वेळा आहुती त्याच्यामध्ये द्यायची आहे. आणि असं केल्यामुळे घरामध्ये वास्तू ऊर्जित होण्यास सुरुवात होते आणि घरामधली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये सर्व वातावरण प्रसन्न असं राहतं. त्यानंतर 12 वाजता स्वामींच्या प्रकट दिना दिवशी 12 वाजता स्वामींना पुरणपोळी नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आरती केल्यानंतर तोच प्रसाद, तो नैवेद्य एकत्र करून घरातल्या सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा आहे आणि इतर बाहेरचे कोणी आले असेल पाहुणे वगैरे तर त्यांनाही तो नैवेद्य प्रसाद म्हणून द्यायचा आहे. असं केल्याने स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती व आपल्या परिवारावरती अखंड राहते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.